तर एकीकडे अशोक चव्हाण सांगतात की मी कुणालाही आमंत्रण दिलेले नाहीये, माझ्यासोबत कोणी येणार नाही, पण दुसरीकडे चव्हाणांसोबत त्यांचे समर्थक अमरनाथ राजूरकर हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। ही अत्यंत महत्त्वाची अपडेट। अमरनाथ राजूरकर सुद्धा आजच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। अमरनाथ राजूरकर यांच्या रूपानेही नांदेडमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का आहे। अशोक चव्हाण आणि अमरनाथ राजूरकर हे दोघेही दुपारी 1च्या सुमाराला भाजपमध्ये प्रवेश करतात। इतर अनेक आमदारही भाजपच्या वाटेवर आहेत, मात्र आज तरी अशोक चव्हाण आणि अमरनाथ राजूरकर हे दोघे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय। कुठलंही आश्वासन घेतलेलं नाही। अशोक चव्हाण साहेबांनी निर्णय घेतला, त्या निर्णयाबरोबर आम्ही सर्वजण पण असं कळतंय की अशोक चव्हाण हे राज्याच्या राजकारणापेक्षा राज्यसभेवरती जाणार आहे। दिल्लीच्या राजकारणात काय वाटतंय? चांगली गोष्ट आहे। सर, अजून काही नेते आहेत, काही आमदार पक्ष प्रवेश करतील? आता बघा ना, काल फडणवीस साहेबांनी सांगितलं ना, किती आमदार सोबत आहेत? किती आमदार सोबत कारण आहेत? की काय एक संख्या नांदेडमध्ये खूप वर्चस्व अशोक साहेबांचं किती आमदार सोबत त्यामुळे आहेत? आजूबाजूचे किती आमदार मी आहेत? आमदारांना सांगत नाही, पण एवढं सांगतो की नांदेड महानगरपालिका, नांदेड जिल्हा परिषद, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक, नांदेड मार्केट कमिटी, ह्या जेवढ्या संस्था आहेत आमच्या पूर्ण जिल्ह्यामधल्या सगळ्या पूर्ण